गोरख अग्निके, ॲडव्होकेट किरण धापडे, ॲडव्होकेट भोम माणिक भोम, त्याचबरोबर आमचे मित्र रमेश राऊत, माननीय पोपटरावजी पवार, ॲडव्होकेट सचिन राऊत, निळकंठ भोम, ॲडव्होकेट करे, आमचे मार्गदर्शक संपतरावजी टकले, देवा भोम, महेश जटार, नाना चांदणे, शिंदे सर, ॲडव्होकेट बारवकर, नितीन शेंडे, मारुती भोम, ज्योतिराम कोडे, सागर ढगे, कपिल हेगडे, तात्या वडापुरे, भानुदास पाटील, साहेबराव मोहिते, ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते सिकंदर मुलानी, ब्रह्मदेव शेंडे, अमोल राऊत, महादेव पाटील, अण्णा पाटील, तानाजी धोत्रे, दत्तात्रय चांदणे, आमचे पत्रकार मित्र नाना चांदणे, परत निलकंठ, बरीच मंडळी, दत्तात्रय मिसाळ, जावेद मुलानी आणि पत्रकार मित्र आमचे मनोहर चांदणे, दत्ता मिसाळ, निलकंठ भोम, देवा राकुंडे, सगळे पत्रकार मंडळी, राहुल जाधव साहेब, कुणाचं नाव राहिलं असेल, सागर व्यवहारे, सलीम पैसे, खऱ्या अर्थानं एक पुढची 15-20 मिनिटं अर्धा तास म्हणजे तुमची तेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं. त्याचबरोबर माझ्याबरोबर असलेले आमचे पैलवान समाधान पाटील, आमचे बापूराव सोनवलकर, आमचे किशोरबाला झेंडे, म्हणजे सगळीच मंडळी. आता कोणाची नावं राहिली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. निमगाव केती किंवा निमगाव म्हटलं एक ओबीसीच्या दृष्टिकोनातून ओबीसीचा बालेकिल्ला असं म्हणायला घ्यायचं. इंदापूर तालुक्याचा मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये मी 13-14 मिनिटाचं भाषण केलं होतं आणि ते माझं पहिलं भाषण होतं. त्याच्या अगोदर मी चळवळीत भाषण करायचं होतं, पण मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य असल्यामुळं त्या सदस्याचा दर्जा मुंबई हायकोर्टाचा होता आणि त्यामुळे मला जाहीर व्यासपीठावर भाषण करता येत नव्हती. मग मी राजीनामा दिला आयोगाचा की शासन जे काही निर्णय घेते ते घटनेच्या विरोधामध्ये आहे, ओबीसीच्या विरोधामध्ये आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही राजीनामा दिला होता आणि भुजबळ साहेबांच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा द्यायचं ठरवलं. त्यावेळी राजीनामा देणारा लक्ष्मण हाके एकटा नव्हता, तर त्यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश निर्गुणे साहेब होते. राजीनामा देणारे 10 पैकी आयोगाचे 5 सदस्य आणि अध्यक्षांनी त्यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला. आता बाकीची लोक अकॅडमिक होती, कोण प्रिन्सिपल होतं, कोण कुलगुरू होतं, कोण हायकोर्टात वकिली करणारे होते. ती मंडळी ओपन व्यासपीठावर आली नाही, पण लक्ष्मण हाके कार्यकर्ता असल्यामुळे ओपन व्यासपीठावर आला. 2-3 वर्षापूर्वी ज्यावेळी मराठा समाज आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे असं म्हणत होता, त्याच्या अगोदर 56 मोर्चे झाले महाराष्ट्रामध्ये. त्या 56 मोर्चाची मागणी अशी होती की 56 मोर्चांची मागणी अशी होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का दिला होता, आम्हाला आरक्षण द्यावं. त्या 56 मोर्चामध्ये सर्वात जास्त गर्दी कोणी केली तर आमच्या ओबीसी बांधवांनी केली. आपण विरोध केला का त्यांना? आपण सपोर्ट केला की नाही? आता एक असा महान कायदेतज्ञ, पंडित, शिक्षक, प्रचंड शिक्षण घेतलेला माणूस या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन करायला लागला. एकदम एवढं शिक्षण त्या माणसाचं, PhD. हे आता तुम्हाला कळलं की काय? त्या माणसानं मागणी अशी चालू केली की घेतलं तर आरक्षण ओबीसी मधलंच घे. बरं, ओबीसी मधलंच घेईन असं म्हणताना काय केलं त्या माणसानं माहितीये का? नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांवरती अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. मग त्याला पाठिंबा देणाऱ्या माणसांना
नक्की आरक्षण पाहिजे होतं का ओबीसी नेत्याला शिव्या दिल्या म्हणून त्यांना आनंद होत होता, गुदगुल्या होत होत्या? ह्या माणसाचं नेतृत्व वाढवायला सुरुवात केली. आता मी लय विचारानं बोलते बरं का. मग पुन्हा काय झालं? तेव्हापासून गड्यानं उपोषण किती उपोषण केले हो? त्याला प्रतिउपोषण म्हणून आम्ही 2च केले बरं का. आता त्यांचं हे उद्याचं आंदोलन आहे ते 12वं का 13वं आंदोलन आहे. आता त्या तोटा तुमचा काय झाला की तुमचं आमचं आरक्षण संपलं. काय झालं? तुम्ही जबाबदार माणसं आहे, तुम्ही माजी सभापती, झडपी सदस्य, वकील साहेब. मी काय म्हणते तुम्हाला, तुमचं आमचं आरक्षण आज रोजीचं संपलेलं आहे. याचं कारण असं की आता आपण शासनकर्त्या जबाबदारीच्या स्पर्धेमध्ये टिकवू शकत नाही. हा ठीक आहे, निमगाव सारखा एखादा गट असेल किंवा आमच्या निरावासारखा एखादा गट असेल, तुमचा माणूस येईल निवडून ओबीसी म्हणला, पण सभापती होईल का? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल का? नाही होणार. आज रोजी तुमचं शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटचं आरक्षण संपलंय. पंचायत राजमधलं म्हणजे सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत, सभापती पदापर्यंत, जिल्हा परिषद अध्यक्ष पदापर्यंतचं आरक्षण संपलेलं आहे. मुळात आता आपल्यातलीच काही माणसं एकदम साधं होतं बरं का. आपल्यातलीच काही माणसं म्हणतात, हाके सर आपल्याला आरक्षण भेटलं त्यांच्या लेकरांना मिळालं पाहिजे. मिळालं पाहिजे ना, कोण नाही म्हणतोय? मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे? मुळात देशभरामध्ये फक्त मराठा समाजाच ओबीसीमध्ये आरक्षण मागत होता का? नाही. जाट मागत होते, राजपूत मागत होते, गुर्जर मागत होते, पाटीदार मागत होते की नाही? देशभरामध्ये वेगळ्या वेगळ्या राज्यात. मग केंद्र सरकारने विचार केला की या लोकांच्या मधल्या गरिबांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. मग काय केलं त्यांनी? घटना दुरुस्ती केली. घटनेत गरिबांना आर्थिक बेसिसवर आरक्षण देता येत नाही. ते पण का ते तुम्हाला समजावून सांगणार आहे. मग आता वेगवेगळ्या राज्यामध्ये लोक त्यांच्या राज्यामध्ये अशी मानगुटीवर बसतात. त्या हार्दिक पटेल एवढं मोठं आंदोलन, उद्या गुजरातनी तर रेल्वेच उडून टाकल्या. मग आता करायचं काय? तर मग 10% सवर्णांचं आरक्षण. कुणाचं? सवर्णांचं आरक्षण. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर त्या सवर्णांच्या 10% आरक्षणामधला 8.6 म्हणजे 8.5% आरक्षण फक्त मराठा समाजाला त्याचा लाभ होत होता. बरं, महाराष्ट्र सरकारने पण पुन्हा 10% आरक्षण आणलं. म्हणजे ईडब्ल्यूएसचं 10% आणि पुन्हा एससीबीसी स्पेशल कायदा करून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तत्कालीन अजितदादा पवार एससीबीसीचं आरक्षण आणलं. म्हणजे 10% महाराष्ट्रातलं आणि 10% केंद्रातलं. तरी पण आमचा मनोज दादा म्हणतो आम्हाला ईडब्ल्यूएस नको, आम्हाला एससीबीसी नको, आम्हाला काय पाहिजे? आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे. उष्ट आमच्या गावगाड्यातल्या 18 पगड जातींच्या मागच्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या लोकांना त्या जातीमध्ये जन्म घेतला म्हणून इथल्या व्यवस्थेनं नेहमी त्यांना दुय्यम वागणूक दिली. त्या जातीवरून हीन लेखलं, त्या जातीवरून त्यांना सामाजिक दुजाभाव केला. म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला 340व्या कलमामध्ये आरक्षण दिलं. सध्या हरिनाट्यांच्या भाषेत सांगू का? Those are socially backward, जे सामाजिक दृष्ट्या मागास आहे आणि त्या जाती जन्म घेतल्यामुळं त्यांना इथं निर्णय प्रक्रियेत घेता आला नाही, मान सन्मानाच्या जागा घेता आल्या नाही. आताच्या भाषेत सांगू का? आमदार होता आलं नाही, खासदार होता आलं नाही, वेगवेगळ्या ट्रस्टचं प्रमुख होता आलं नाही, डीसीसी बँकांचं अध्यक्ष होता आलं नाही. एका दुसरा आपण असं
त्या लोकांना मेन स्ट्रीम मध्ये घेण्यासाठी, त्या लोकांना मान सन्मानानं वागवण्यासाठी, त्या माणसांच्या मनामध्ये सुद्धा आम्ही या लोकशाहीचे नागरिक आहोत, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्ही सुद्धा कुठे कमी नाही आहोत अशी भावना निर्माण व्हावी म्हणून ओबीसीचं आरक्षण आहे. आता अजून एक हरिनंदे साहेबांच्या भाषेत सांगू का तुम्हाला, ज्या ज्या समाजाचं, ज्या ज्या प्रवर्गाचं ॲडिक्विट रिप्रेझेंटेशन, पर्याप्त प्रतिनिधित्व, ज्या ज्या समाजाचं प्रतिनिधित्व नाही, मग ते शिक्षणामधलं, नोकऱ्यामधलं, पंचायत राजमधलं, जिल्हा परिषद मधलं, महानगरपालिका मधलं, ज्या ज्या समाजाचं प्रतिनिधित्व नाही, जो जो समाज पिछडलाय म्हणजे बॅकवर्ड, अदर बॅकवर्ड क्लासेस, त्या समाजाला सुद्धा इतर प्रक्रियेमध्ये घ्या म्हणून आरक्षण आहे. मग आता प्रश्न उरला कुठं? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, महाराष्ट्राचे सगळे कायदे बनवणारे कायद्याच्या सभागृहातले आमदार, महाराष्ट्राचे खासदार आणि मग सगळ्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार. तुम्ही म्हणाला लय मोठ्या माणसाचं नाव घ्यावं लागलं, कारण मंडळ आयोग सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे थोड्याफार फरकाने देशभरात झाला, पण सगळ्यात पहिल्यांदा सही केली ती शरदचंद्रजी पवारांनी महाराष्ट्रात. त्यावेळी माननीय भुजबळ साहेब वगैरे ह्या सगळ्या लोकांचा खूप मोठा आग्रह होता. त्याचा अगोदर इतिहास सांगायचा म्हटलं तर खूप मोठा आहे. मग आता तेच पवार साहेब जरांगे पाटलाच्या मागणीला अनुसरून शासन जीआरवर जीआर काढतोय, म्हणून जरांगेला रेड कार्पेट घालतोय. तेच पवार साहेब बोलायला तयार नाही. अरे हे सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण आहे, अरे हे बलिदानाचं आरक्षण आहे, अरे हे भटक्याविमुक्तांचं आरक्षण आहे, अरे यांच्या आरक्षणात तुम्ही घुसला तर हे तुमच्या स्पर्धेत कसे टिकतील म्हणायला पाहिजे का नाही पवार साहेबांनी? म्हणायला पाहिजे का नाही? आता तुम्ही म्हणता पवार साहेब ते मुख्यमंत्री, आता पवार साहेबांच्या हातात आहे का? तुम्ही देवेंद्र फडणवीसवर बोलायला सोडले आणि पवार साहेब का बोलताय? अरे पवार साहेब एवढं मोठं नेता आहे, पक्ष, पार्टी, धर्म सगळ्याच्या पलीकडे जाऊन चेष्टा येतात का नाही? देशाचा पंतप्रधान काय म्हणतो? पवार साहेब आम्ही तुमच्या करगळीला धरून राजकारणात म्हणतोय की नाही? बारामतीला आता येणार आहे परत पुन्हा. मग हे पवार साहेब पंतप्रधानाला सांगू शकतील की नाही? मुख्यमंत्र्याला सांगू शकतील की नाही? या ओबीसीचा कैवा बोलायला पाहिजे की नाही पवार साहेबांनी? नाहीत बोलत पवार साहेब. मग आता प्रश्न उरतो असा की तुमचं आरक्षण संपलंय असं जे मी तुम्हाला सांगतो त्याचे 4-5 उदाहरण सांगतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला सांगा, साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष कोण झालं? साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष कोण झालं? आमदार महेश शिंदे यांच्या सौभाग्यवती. जागा ओबीसीची राखीव होती. या शिंदे मॅडम ओपनच्या जागेवर निवडून आल्या. या शिंदे मॅडमना 11:30 वाजता जातीचा दाखला काढला आणि 1:30 वाजता त्या साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या. निमगाव केतकी जमा झालेल्या माझ्या बुजुर्ग बांधवांनो, ओबीसी बांधवांनो, आपला ओबीसीचा एखादा माळी, एखादा धनगर, एखादा बेरड रामुशी, का बोलतोय मी? साताऱ्यात संख्या तुमची कमी, सातारा जिल्ह्यात तुमची लोकसंख्या कमी. वाईला कोण राहतं? पारगाव खंडाळ्याला कोण राहतं? फलटण तालुक्यात कोण राहतं? मान खटावला कोण राहतं? तुमची माणसं नाही. मुख्यमंत्री महोदय, आम्ही त्या शिंदेच्या स्पर्धेमध्ये टिकू शकतो का? एका मंत्र्याला मी डायरेक्ट सब कमिटीच्या मीटिंग मध्ये विचारलं. ते बोलले नाही, मग त्यांना जर दिलं नसतं तर मग आपला टिकावं लागला नसता. आणि आमचा टिकावं लागत नाही म्हणून तर बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलंय ना. आता दुसरा प्रश्न, जवळची उदाहरण सांगतो. फलटणच्या सभापती कोण झाल्या पंचायत समितीच्या? शिवांजली भोसले. राखीव जागा कोणाची होती? ओबीसीची.
तिथं 6 धनगर पंचायत समिती सदस्य निवडून आले, 2 माळी आले, बाकीचे म्हणजे एससी आणि 2च मराठा समाजाचे निवडून आले. जागा ओबीसीची राखीव आणि त्या ओबीसीच्या राखीव जागेवरती सभापती कोण झालं? शिवांजली भोसले. राहिलं का तुमचं? बर, दौंडच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे, हे समजावून म्हणून या सगळं समजावून सांगतोय. दुर्गादेवी जगदाळे, ज्या जगदाळे कुटुंबियांचं स्वयं संबंध नेपाळच्या राजघराण्याशी, डायरेक्ट बडोद्याच्या गायकवाड घराण्याशी, त्यांच्या विरोधात कोण उभं होतं म्हणजे काय? मला वाटतं एक नाभिक समाजाची व्यक्ती उभी होती आणि एक अजून कोणतरी आपल्या ओबीसी उभी होती. कशी त्या जगदाळे कुटुंबियाबरोबर त्यांच्या घरात जे स्वतंत्र झाला त्यावेळेचे आमदार, जे तालेवार घरात, जे संस्थानिक घरात, जे रूलर, सुप्रीम कोर्टाच्या भाषेत कम्युनिटी कास्ट ऑफ मराठा, कास्ट ऑफ महाराष्ट्र मराठा शासन करतं आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या समोर कसा ओबीसी टिकल? त्यांनी ओबीसीचा दाखला आणला आणि ओबीसीच्या जागेवर उभ्या राहिल्या आणि नगराध्यक्ष झाले. अजून एक उदाहरण सांगतो, लई उदाहरण आहेत माझ्याकडे, शेकड्यानं उदाहरण आहे. पुण्याच्या बाजूला एक कुरळी देवाची मुस्लिमच्या तिथे एक नगरपालिका अस्तित्वात आली, नगर परिषद. त्या नगर परिषदेमध्ये 9 जागा ओबीसीच्या राखीव होत्या. किती जागा होत्या? 9. 9 पैकी 9 मराठा कुणबी निवडून आले. कळतंय का? आता लय गाव मुलांनी शेकड्यानं म्हटलं की तुम्हाला पुण्यामध्ये 42 जागा ओबीसीच्या होत्या. पुणे महानगरपालिकेत 42 पैकी 31 मराठा कुणबी निवडून आले. राहिले तुमचं लक्षण? आता हे मी तुम्हाला समजते म्हणून सांगतोय. आता मी शिक्षण भरतीमधलं सांगायचं म्हणलं, कुणी जरी टीईटी परीक्षा पास झालेत ना, त्यांना विचारा ओबीसीच्या जागा किती निघाल्या, विजयच्या किती निघाल्या, 2017 पासून मागासवर्गीयांचा बॅकलॉग भरला का, एससीबीसीला किती गेल्या, ईडब्ल्यूएसला किती गेल्या, विचारा त्या पोरांना. पूर्व भरती होईना, बाप म्हणतोय काय करतोय तू? पूर्व सिलेक्ट होईना, बाप म्हणतोय काय करतोय तू? अरे पूर्व रात्रंदिवस मेहनत करतोय, पण जे धोरण ठरवणार आहे, ते तुमचे नाहीत, वाढपे तुमचे नाही. ऑनलाईन घोटाळा, टीईटीचा घोटाळा. बरं, उद्या एखाद्या शिक्षण संस्थेची, उद्या रयत शिक्षण संस्थेच्या ओबीसीच्या 50 जागा निघाल्या. आता माननीय पवार साहेब, माननीय रोहित दादा, माननीय स्वयं सो ओबीसीच्या जागा माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, बंजारी, लोणारी, करी, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, तामोशी, बेलदार, वडार, कुरमुड्या जोशी, बेडग्या जोशी, नाथपंथी, डवरी, गोसावी. आमचा वैद्य समाजातला एखादा शिक्षण घेऊन पुढे येऊन पाहत असलेला कार्यकर्ता, सोनकोळी, पानकोळी, फासे पारधी, पाल पारधी. अरे तुमची आमची लोकसंख्या आहे म्हणून कुठेतरी पंचायती मेंबर, छटणी मेंबर, कुठेतरी डॉक्टर, कुठेतरी इंजिनियर, पण भटक्या विमुक्त जाती जमातीमधली अ आणि ब मधली माणसं, आणि अजून माणूस पण विद्या व्यवस्थेने त्यांना जगू दिलं नाही, अजून त्यांचं पाल हटलं नाही. आजही त्यांचं भांडवल काय? आड मेळ पाना खट. त्या पालाचं काय असतं? 2 मेळ्या, 2 मेळ्या, एक आड आणि बाजूचं 12 फुट, इकडे 7 फुट, इकडे 7 फुट. त्या भटक्यांचं आजही भांडवल काय आहे? आड मेळ 12 फुट, उचल पाल, पुढच्या गावाला चाल. कसा ती केलं होतं तुमच्या राज्यकर्त्या समाधीच्या विरोधामध्ये? मान्य आम्हाला. मेजर ओबीसी, मायक्रो ओबीसी, हेही मला मान्य आहे. मेजर ओबीसी माळी आहे, धनगर आहे, वंजारी आहे, बंजारा आहे, लिंगायत आहे, तेली आहे. मायक्रो ओबीसी एकच घर शिकायचं, एकच घर व्यवहाराचं, एकच घर कुमाराचं, एकच घर नाभिकाचं. त्यांनी काय करायचं? आता ही जिम्मेदारी आहे तुमची आमची, कारण तुमचा आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंथीला बसलेल्या शेवटच्या माणसांपर्यंत या लोकशाहीचा सुग्रास असा स्वयंपाक पोहोचला पाहिजे म्हणून कायदा केला, आरक्षण आणलं.
आरक्षण गरिबीसाठी आणलंय नाही. आरक्षण या सामाजिक दृष्ट्या मागासांना मान सन्मानाची वागणूक द्यायची म्हणून आणलं. मग आता तुम्ही म्हणाल अरे मग ह्यांच्या गरिबांचं काय? अहो त्याच्यासाठी आपल्या आता वकील साहेब आपल्या महाराष्ट्राची किती खाती दिवस मंत्री किती सांगा, कोण सांगत? काय 37-38 मंत्री म्हणजे 37-38 खाती आहेत. ती 37-38 खाती कोणासाठी? सोशल वेलफेअर, सोशल असिस्टन्स म्हणतात. आता मला इंग्रजीत सांगतो तुम्हाला, कारण माझ्या अंगात आता हायवेवरती आले. कारण मला इथे पॉलिटिकल कोणाला शिवाय देऊन जाता नसतं ना. पण तुम्ही बुजुर्ग माणसं, मला कॉमन आपल्या समोर बसलं, मला काय धडा भाषण केलं. पण तुम्ही सुशिक्षित माणसं आहात, तुम्ही जबाबदार माणसं आहात. माझा जबाबदार माणूस त्याच्या बुद्धीमध्ये ज्यावेळी तो एकदम एखादा विचार मांडायचा म्हणजे तर परफेक्ट विचार तो मांडू शकतो. मला सांगा 38 खाते, 38 खाती. हे बघा, सरकारनं कोस्टल रोड बांधला, सरकारनं समृद्धी महामार्ग केला, सरकारनं आमचा पुणे ते पंढरपूरचा महामार्ग बांधला, सरकार देवस्थानांना हजारो कोटीचा निधी देतं. दिला पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे. तर परत तुम्ही मला येतात करायचा ओबीसी देवभोळा. तर ह्या सगळ्या योजना होतात त्या नाही. समुद्र खालनं मेट्रो जाते की नाही, पुण्यात जमिनी खालनं मेट्रो गेली का नाही. हजारो लाखो करोड रुपयांचं बजेट आहे. मग त्या भटक्या विमुक्तांचं घर बांधायला किती बजेट लागेल हो? बरं, भटक्या विमुक्त 2 मिनिटं बाजूला ठेवून आता तुम्ही मेजर ओबीसी मेजर ताकदीनं आमदार ठरवणारी माणसं आहे तुम्ही. ओबीसीच्या पोरांना अथवा पोरींना एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह आहे का? मला हात वर करून सांगा कोणीतरी की या जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी सरकारनं असं वसतिगृह बांधलंय. सांगा मला हात वर करून. घोषणा केल्या फक्त झालं. बर, आता काल परवा निवडणुकीला सामोरं जात असताना 18 महामंडळांच्या घोषणा केल्या. 18 महामंडळांच्या संतोष सिन्हाच्या नावानं केली. 18 महामंडळाच्या 18 महामंडळाच्या घोषणा केल्या. दादा हो, अध्यक्ष नाही मिळाला, ऑफिस नाही मिळालं, साधा शिपाई नाही मिळाला अजून त्याला. अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपयाचा निधी. सारथीला छत्रपती संभाजीनगरमध्ये टोलेचंद इमारत, कोल्हापूरमध्ये टोलेचंद इमारत, लातूरमध्ये टोलेचंद इमारत, नांदेडात टोलेचंद इमारत, आमच्या पुणेमध्ये बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, सिम्बॉयसिस कॉलेज, त्याच्यामध्ये सारथीची एखाद्या शेअर मार्केटला लाजवेल अशी इमारत आपल्याच भागातले स्वर्गीय नेते अजितदादा पवारांनी हजारो कोटी रुपयाचा निधी त्यांना दिला. आम्ही जी बोलतो ना पवार कुटुंबीय मागच बोलत नाही, बांधायला बांधणे रेटायचा त्यांच्या नाही रेटायचा. हजारो कोटी रुपयांचा निधी सारथीचं पालिकत्व दादांनी स्वतःकडे घेतलं. ऍडव्होकेट म्हणजे ससाने वगैरे आम्ही महाज्योतीला पैसे मिळावे, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावानं ओबीसीच्या मुलांसाठी एक महाज्योती निर्माण केली. तिला निधी मिळत नाही म्हणून आम्ही समुद्रात उड्या मारल्या. तुम्ही सगळे ऐकणारी माणसं आहे, पाहणारी माणसं आहे. आम्ही उपोषण केली. गावागावातला ओबीसी सुद्धा मेन स्ट्रीम मध्ये आला पाहिजे, तो सुद्धा निर्णय प्रक्रियेत आला पाहिजे, म्हणून ओबीसीचं आरक्षण आहे. पण हे आरक्षण शासन करते जमात असलेले राज्य करते. आणि हे बघा, अजूनही सांगतो, हा प्रश्न ओबीसी आरक्षणाला विरोध आता नाही आला. हा विरोध बाबासाहेबांनी सुद्धा झाला होता. काय बोलतोय मी? मग बाबासाहेबांसमोर हैदराबाद यायला असं केलं सर. हो, काय बोलतोय? मुख्यमंत्र्यांना सवाल आहे आमचा, तुम्ही बाबासाहेबांचं संविधान तुम्हाला पाहिजे तर निजामाचा हैदराबाद द्यायचे. बाबासाहेबांनी इथल्या व्यवस्थेतल्या हर एक माणसाच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करणारं संविधान आम्हाला दिलं. तुम्ही निजामाचा हैदराबाद गॅजेट लागू करताय आणि काय लिहिले त्या हैदराबाद गॅजेट मध्ये? मागासवर्गीय म्हणून लिहिलं, सामाजिक दृष्ट्या बॅकवर्ड आहे म्हणून लिहिलं, मराठा समाज पिछेड आहे म्हणून लिहिलं. काय म्हणून तुम्ही हैदराबाद गॅजेट का लागू करताय? अरे स्वातंत्र्य मिळालं 1947 ला, घटना अस्तित्वात आली 1950 ला.
एखाद्याला आरक्षण द्यायचंच आहे तर मग राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, राज्य मागासवर्ग आयोग आम्ही अभ्यास करणार, आम्ही नोकरीतलं प्रतिनिधित्व तपासणार, आम्ही राजकारणातलं प्रतिनिधित्व तपासणार, कुणाचं शिक्षणातलं गळतीचं प्रमाण किती कमी आहे ते बघणार, कुणाचं 5वी 10वी नंतर लेखी बाळी शिकत नाही ते बघणार, कुणाच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे ते बघणार, कुणाला त्या जाती जन्म घेतला म्हणून गावोगाड्यातली लोक हीन दर्जाची वागणूक देतात ते बघणार. हे सगळे पॅरामीटर्स आहेत. नाही 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 मग माळ्याने घेतले. हा विषय बाबासाहेबांना सुद्धा विरोध झाला. मी सांगतो तुम्हाला, बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं ते आम्ही समजून घेतलं. काय बोलले? तुम्ही दलितांना आरक्षण दिलं ते आम्ही समजून घेतलं, कारण त्यांच्या बाबतीमध्ये स्पृश्यता पाळली गेली होती. बाबासाहेबांना बोलली त्यावेळची मंडळी, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू पासून सरदार वल्लभभाई पटेलांपासून, मग ते बोलले तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं तेही आम्ही समजू शकतो, कारण ते डोंगरात राहिले, जंगल जमीन मध्ये राहिले. एससी एसटी ठीक आहे ना, मग ओबीसींना का आरक्षण देता बाबासाहेब तुम्ही? बरोबर का? सांगतो नाही का? तुम्ही ओबीसींना आरक्षण का देताय? तुम्ही मळ्याला, कोयला, पेरेला, धनगराला, हाटकराला, संगराला, वंजाराला, बंजाराला यांच्या बाबतीमध्ये कुठं सामाजिक दुजाभाव झाला? यांच्या बाबतीमध्ये कुठं स्पृश्यता पाळली गेली? त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरूंना बोलले, मी एससीना एसटीला सूचीबद्ध आरक्षण दिलंय, पण डोंगराच्या कुशीला कुठेतरी माझा बेरड वेडा रामोशी राहतोय. माझा भटका आजही एका गावात थांबू शकत नाही. त्याला 4 दिवसाला गाव बदलावं लागतंय. त्याला 1872च्या हॅबिच्युअल अपेंडन्स ऍक्ट अन्वये भटक्या विमुक्तांना पोलीस पहिल्यांदा उचलून जेलमध्ये टाकतात. त्या माणसांना सुद्धा मला या स्वतंत्र लोकशाहीमध्ये मान सन्मानाची वागणूक द्यायची आहे. म्हणून मी 340 कलम दिलंय. 341, 42 एससी आणि एसटीला. त्याच्या अगोदर कुणाला दिलं? ओबीसीला. आता काही लोक म्हणतील आमच्या मराठा बांधवांचा एक युक्तिवाद असतो, आम्ही कुणबी आहे, मग कुणबीला दिलं नाही का बाबासाहेबांनी आरक्षण? बाबासाहेबांनी कुणबीला आरक्षण दिलं होतं, दिलं. म्हणजे कुठल्या कुणबीला? कोकणामध्ये वतनदारांच्या जमिनीवरती कुणबावा करणाऱ्या, हरी नरके साहेबांच्या भाषेत कुणबावा करणाऱ्या, कुळ म्हणून वतनदारांच्या जमिनीवर कुळाने शेती करणाऱ्या या माणसांना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी कुणब्याला सुद्धा आरक्षण दिलं. की ज्याला ती कुळ आहे आमचं, त्या बायकांना घोळदार साडी नेसायची परवानगी होती. त्याची कुळं काम करायची, त्यांना नुसता नाड घालायला लागायचा. ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला त्या कुणब्यांना आरक्षण दिलं होतं. आता जरांगे पाटील काय म्हणतो की आम्ही कुणी नाही का? अहो, स्वतःची 50 एकर जमीन स्वतः जाऊन कसणं, मळ्यात जाणं आणि पुन्हा घरात येणं, तुम्ही शेती केली म्हणजे तुम्ही कसं मागासणार आहात? मी काय सांगतोय तुम्हाला कळलं का? स्वतःची जमीन स्वतः जाऊन कसणं आणि स्वतः परत घरात येणं, काय वाईट वागणूक काय मिळाली तुम्हाला? वागणूक ज्या कोकणामधल्या कुणब्यांना मिळाली, ज्या खोतीच्या विरोधामध्ये बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये मोर्चा काढला, तो कुणबी बाबासाहेबांना अपेक्षित होता. आता कुणब्याच्या नावावरनं मराठा समाज ओबीसी मध्ये आलाय. सांगतो ना, ते अजून पूर्ण करतो की काय आहे त्या हैदराबाद गॅजेटमध्ये. हैदराबाद गॅजेटमध्ये शेतकऱ्यांच्या नोंदी आहेत. मग आमच्या सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या सीमेवर जैन समाजाची गावाच्या गावात, तालुक्याच्या तालुक्यात त्यांची पण मग शेतीचे दाखले, कुणबीचे दाखले. मग आता जैन समाजाला द्यायचं का ओबीसी आरक्षण? आता अजून आहे का? ब्राह्मण समाजाच्या पण कुणब्याच्या नोंदी आहेत. जबाबदारीने सांगता लाईव्ह स्क्रीनिंग आहे. मग ब्राह्मण समाजाला पण द्यायचं का? त्यांचं तरी काय केलं? त्यांना पण द्यायचं का ओबीसी आरक्षण? या सरकारनं मनोज जरांगेच्या सांगण्यावरनं लोकशाहीच्या तत्वाशी
खेळ केलेला आहे. तुमचं आमचं आरक्षण संपवलेलं आहे. मग आता हे असं का झालं? भुजबळ साहेबांनी मेळावे घेतले, आम्ही उपोषण केली, आम्ही रोज टीव्ही समोर भांडतोय, रोज संविधानाचं तत्व सांगतोय, रोज सामाजिक न्यायाचं तत्व सांगतोय, रोज गावगाड्या समजावून सांगतोय, तरी पण आपण सगळं आरक्षण गेलं. 2 सप्टेंबरचा जी आर काढला, उरले सोरले सगळे सोयरे डुप्लिकेट टाकले, खरे दाखले, खाडाखोड बघून घेईन. आम्हाला कळून चुकलं. एका येडपट माणसाच्या माग झुंड उभी राहिली, झुंड. आणि आम्ही 450 जातींची, संविधानाची, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाची भाषा बोललो. आमच्या मागे माणसं दिसली नाही पुढाऱ्यांना. फुकाटचं गावलं आणि बापल्यात धावलं, त्यामुळे झुंडी झाला. हे सगळे हे सुप्रीम कोर्टाला मान्य नाही, खत्री आयोगाला मान्य नाही, बापट आयोगाला मान्य नाही, गायकवाड आयोगाचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने नाकारला, नारायण राणे समितीचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने नाकारला. मग आता काय करायचं? तर आता पुढेचे दाखले करायचे. बाबांनो, आज जर तुम्ही जागा नाही झाला, आता जर माणसं नाही दिसली, तर ओबीसीची चळवळ, ओबीसीचं आंदोलन, ओबीसीची मागणी, ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. सांगतो की घेतो की आता आज रोजी ओबीसी जात्यात आहे आणि एससी एसटी सुपात आहे. कसं काय? मी काय भ्यागायला लागलो का? एससी एसटी सुपात यासाठी वर्गीकरणावर भांडणं तर लावलेच, पण अट्रॉसिटीचा कायदा आता एससी एसटीला पण येणार आहे. मग सामाजिक न्याय कसा भेटेल तुम्हाला सांगा? गरिबी येत असते, जात असते, पण जात येत असते का? जात जात जन्मानच येते. सामाजिक मागासले पण आमच्या मागच्या पिढीने सोसलंय, अजून पण सोसतोय. एका दुसऱ्याने कपडे चांगले घातले, एका दुसऱ्याने प्रगती केली. आर्थिक प्रगती ती नॅचरल आहे. आम्ही काम करतोय, आम्ही घाम गाळतोय. आम्ही DCC बँक नाही बुडवली, आम्ही कारखाना नाही बुडवला, आम्ही महाराष्ट्राच्या तिजोरीवर डाका नाही घातला. आम्ही नोकऱ्या करतोय, आम्ही प्रामाणिकपणाने घर बांधतोय, प्रामाणिकपणाने पोरांना शिकवतोय. प्रगती होणार नाही बाबा, यांची बाबा प्रगती, मग ह्यांना कुशल पाहिजे, मग ह्यांना पाहिजे, तर मग आम्हाला का नको? अरे तुमच्यासाठी 37 खाती आहेत. काय बोललो मी? 37 खाती आहेत. जलसंधारण आहे, ग्रामविकास आहे, शिक्षण आहे, महसूल आहे. ही सगळ्यांसाठी आहे का नाही? ओपन टू ऑल योजना आहेत का नाही? मग तुम्हाला मागासवर्गीय लोकांसाठी, दुजाभाव झालेल्या लोकांसाठी आरक्षणाचं पॉलिसी आली. ती पॉलिसी कापायची तुम्हाला. आता काय बघा, तुला किती कळलं काय कळलं नाही, किती बोलावं काय बोलावं. बाबा हो, निमगाव मध्ये तुम्ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहात. तुमचं आरक्षण गेलेलं आहे. आम्ही समजावून सांगायला आलो. हजारोंच्या संख्येनं आपल्याला त्या दिवशी 4 व्हीलरनी प्रचंड आत्मविश्वासानं तुम्हाला सांगतो, आम्ही कुणालाही 1 रुपया दिलेला नाही. काल परवा पाटस मधल्या राजे उमाजी नाईक संघटनेच्या वतीनं, बेरड समाजाच्या वतीनं आम्हाला 51,000ची पावती आहे. आणि काल परवा सुरेश कुठल्या गावात बरं? तावशी गावामध्ये आम्हाला 11,000ची पावती आहे. दिली कुणी? बेरड बेडेर रामोशी समाजाच्या पोरांनी. आम्ही काय बोलतो तुम्हाला की आपल्या 10 तालुक्यातल्या 1,000 पेक्षा जास्त 4 व्हीलर येणार. आम्ही कोणाला पैसे दिले? आम्ही काय कुठल्या कारखानदाराची पोर आहे? आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोर आहे? हा लढा तुमचा आमचा सर्वांचा आहे. गाव करून ते राव करू शकत नाही. तुम्हाला आम्हाला उठावं लागेल. तुम्हाला आम्हाला क्रांतीची बंडाची भाषा बोलावी लागेल. तुम्हाला तुमचा आमचा हा खरा स्वातंत्र्य लढा आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला ओबीसीची संख्या बघायची आहे. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्रातल्या 18 पदोन्नती बघायचे आहेत. तुम्हाला जेजुरीला जावं लागेल. तिथं आमचे किती भटके येतात ते तुम्हाला दिसल. तुम्हाला आरेवाडीच्या बिरोबाला जावं लागेल. तिथं धनगर समाज महाराष्ट्रात किती संख्येने राहतो ते बघायला भेटाल.
तुम्हाला भगवान गडावर जावं लागेल. तिथं वंजारी समाज किती संख्येने राहतो ते तुम्हाला कळेल. तुम्हाला पोहरा देवीला जावं लागेल. महाराष्ट्रात बंजारा लमाण समाज किती राहतो ते तुम्हाला कळेल. तुम्हाला वणीला जावं लागेल. तिथं तुम्हाला भटक्या जाती किती तिथे गोळा होता ते बघायला भेटेल. हा जो महाराष्ट्र दाखवला जातो ना, महाराष्ट्र म्हणजे आमची जायदाद, महाराष्ट्र म्हणजे आमचं वतन. कसं देत नाही बघू, का देत नाही बघू. आईबाप काढला मुख्यमंत्र्यांचा. ओबीसी बांधवांनो, तुमचे नेते टार्गेट केले जात आहेत. तुमच्या नेत्यांना बदनाम केलं जातं. ओबीसीची बाजू म्हणली, भुजबळ साहेबांनी काय बाजू म्हणली हो? कधी भुजबळ साहेबांना टार्गेट केलं, कधी मुंडे बंधू बहिणींना टार्गेट केलं, कधी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं, आता चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना टार्गेट केलं. अरे याचं कारण असं आहे की तुम्ही आम्ही एकत्र येऊ शकलो नाही. तुम्ही आम्ही जाती जातीमध्ये विभागलो गेलो. अशी ओबीसीची एकी व्हायला लागली. बंजाराला बाजूला काढायचं, वंजाराला बाजूला काढायचं, धनगराला वेगळं आंदोलन करायला लावायचं. आणि धनगर समाजाची जिम्मेदारी आहे. लक्ष्मण हाकेला येऊन जाऊन तो म्हणून जर म्हणतो अरे ह्याच्या जातीचं आंदोलन करावं की. ह्या माकडाला सांगितलं कोणी की धनगर ओबीसी मध्ये येत नाही म्हणून. 27% 3.5% आरक्षणाचा हिस्सा माझ्या धनगर समाजाला मिळतो. धनगर समाजाची नैतिक जिम्मेदारी आहे. यात्रा पगड जातीचं गाव वगैरेतलं माळी समाजाची जिम्मेदारी आहे, बंजारी समाजाची जिम्मेदारी आहे, लिंगायत तेली समाजाची जिम्मेदारी. का बोलतोय या मोठ्या जातींची नावं का घेतली मी? कारण लढाई तुम्ही करू शकताय. लढाई गाव वगैरेतला छोटा छोटा घटक करू शकत नाही. त्यांच्या मनामध्ये विश्वास तुम्हाला निर्माण करावा लागेल. तुम्हाला पुढे यावं लागेल. गाव जाऊया तुम्ही कमी, पुरंदरला कमी, बारामतीत तुम्ही कमी, इंदापूरमध्ये कमी, फलटणमध्ये कमी, दक्षिण सोलापूरमध्ये कमी, जतमध्ये कमी, मानखटामध्ये कमी, वाईमध्ये कमी. कुठे कमी आहे तुम्ही? का उठले तुम्ही? का आवाज येईना तुम्ही? अरे तुम्ही एकत्र येईना म्हणून तुमची अख्खी कायनात मिळवली सरकारनं. एक आमदार बोलायला तयार नाही, एक खासदार बोलायला तयार नाही. सुप्रियाताई, तुम्ही बारामतीचं नेतृत्व करता. शरदचंद्राची लेख आहे तुम्ही. तुम्ही संसदेमध्ये एवढं भारी बोलता इंग्लिश मध्ये. त्या मनोज जरांगेला समजावून सांगा ना. अरे हे महाराज सोनियांचं आरक्षण आहे, मला का समाजाला हे कसं देता येईल? तुमच्या काही प्रश्न आहेत ना, अडचणी आहेत ना? अरे वेगळं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ केलं ना. अहो पोखऱ्यांना कर्ज, जेसीबीला कर्ज, स्कॉर्पिओला कर्ज, आणि तुमच्या आमच्या महामंडळाला ठणठणाट. कुठल्या महामंडळाला 100 कोटी निधी मिळाला आहे? कोणी हात वर करून सांगेल का? आजच ते ऍडव्होकेट आमचे देवकाते, नाही ऍडव्होकेट गोविंद देवकाते महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या समाज कल्याणच्या कार्यालयामध्ये जाऊन बसले होते. तो तिथला सचिव एवढा मेटाकुटीला नव्हता. साहेब म्हणजे येतोय, खुर्चीवर बसतोय, निघून जातोय, डबा खातोय, दुपारचं निघून जातोय. मग मी म्हणलं त्यांना फोन लावून दिला होता. मी म्हणलं असं किती दिवस झालं चालू? म्हणलं असं मी म्हणलं माझी जशी बदली इकडे झाल्या तसं चालू आहे. तीच परिस्थिती अहिल्यादेवी शेती निधी महामंडळाची. कोण हातवर करून सांगेल का प्रकरण मिळाले म्हणून? तशीच परिस्थिती वसंतराव नाईक महामंडळाची. आता एवढ्या महामंडळाची तुम्हाला नाव सांगू शकतो. बरं हे सगळं जाऊ द्या, महामंडळ बाजूला जाऊ द्या. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि माझं मनोगत होतं. आता वक्तृत्व शैलीमध्ये मी खूप काही बोलू शकलो असतो, पण फॅक्ट परखड आणि वास्तव तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचं यावर्षीचं बजेट 7 लाख कोटी रुपयांचं. किती? काय आकडा थोडाफार माझं प्रभू 100% बघा, 100 रुपये बघा. आपली लोकसंख्या ओबीसीची महाराष्ट्रात किती? अर्ध्याहून जास्त. कोण म्हणते 52%, कोण म्हणते 55%, मी तर म्हणते 60%. वेळ लागणे मोजलंच नाही तर वेळ लागण्याचा प्रश्न येतो. ते बाजारात विचारलं नाही आज हाके साहेब असं बोलले, मी त्याला मोजत नाही. आता तुमच्या खानदानानेच मोजलं नाही ना. यशवंतराव चव्हाणांपासून ते पृथ्वीराज बाबा चव्हाण आताच्या मुख्यमंत्र्याकडे कुणीच मोजलं नाही आम्हाला. भटका किती, वैदू किती, कैकाडी किती, रामोशी किती,
आता जर यांची संख्या कळली तर तुम्हाला त्यांना निधी घेता येईल ना. बर, काही समाजाची मागणी वेगळी असू शकते, बोर्डाची वेगळी असू शकते, धनगराची वेगळी असू शकते, माळ्याची वेगळी असू शकते. माळ्याला घर नाही द्यावं लागणार, पण भटक्याला घर द्यावं लागेल ना. मग माळी धनगर वगैरे काय द्यावं लागेल तर शिक्षणात प्राधान्य द्यावं लागेल, युपीसी प्राधान्य द्यावं लागेल. पण या भटक्याला काय द्यावं लागेल, भटक्याला पहिलीच्या शाळेत द्यावं लागेल ना. हाय काय वजन काय आम्हाला मोजलंच नाही का. आमचे महात्मा ज्योतिराव फुले कळले नाही आपली माणसं आपल्याला. महात्मा गांधींना प्रश्न विचारला होता पत्रकारांनी दिल्लीमध्ये, तुम्हाला महात्मा म्हटलं जातं, या महात्म्याचा अर्थ तुम्ही बापू आपल्याला सांगा. त्यावेळी महात्मा गांधी म्हणाले, तुम्हाला महात्मा या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला पुण्याला जावं लागेल, महाराष्ट्रात जावं लागेल आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचं काम समजून घ्यावं लागेल. महात्मा ज्योतिराव फुले म्हटले की तुम्ही काय म्हणतो, शाळेत शिकलेली माणसं आहे आपण. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना भित्त गेले, भित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. एवढंच माहिती आहे आपल्याला. माझे महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. शूद्रांचं काय झालं, ओबीसीचं काय झालं, सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. ज्योती म्हणे, राजसत्ता अंतिम आहे. नाही समजून घेतलं आपण महात्मा ज्योतिराव फुलेंना, नाही समजून घेतलं बाबासाहेबांना. बाबासाहेब काय बोलत मला, तुम्हाला तर शासन करते जमात व्हायचंय, तुम्हाला राज्य करते जमात व्हायचंय, असंच बोलले का. आता राजा राणीच्या पोटी जन्माला येणार नाही तर राजा आता मतपेटीत जन्माला येणार. तुमच्या मताला एक मत, एक व्यक्ती, एक मूल्य. काल कोणा जरांगे म्हणला तुमचे 25 आमदार पडतो, म्हणजे ह्याच्या मताला 4 मताची किंमत आणि आमच्या मताला 1 मत. आपलीच नाही आणि आपण ओबीसी एक झालो हे दिसतील का, पवार पाटील देशमुख. आता मला बोलावं लागेल कारण ही माणसं आपल्या बाजूने बोलत नाहीत ना. मत घ्यायला येणार नाही ओबीसीचे प्रमुख. अरे बघा बरं तो जरा सांभाळावं लागते, ती लय वळवळ करतोय. शरदचंद्रजी पवार साहेब, तुम्ही हे पवार साहेब म्हणजे एकटे पवार साहेब नाही, इकडे सगळे शासन आहे. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. ती मगाशी बजेटचं सांगता अर्धच राहिले की 100% अर्ध्या लोकसंख्येला किती बजेट मिळालं पाहिजे, किती टक्के. 16 50 25%, 25 16 10%, अरे 10% सोडा 5%, 5% सोडा 2%, 2% सोडा लाईव्ह आहे मुख्यमंत्री महोदयांनी ऐकावं. 2% सोडा 1% नाही 0.6%. या वर्षीचं बजेट माझ्या महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू राजा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं, त्या महाराष्ट्राचं बजेट आजपर्यंतच्या बजेटमध्ये ओबीसींना 1% पुढे बजेट देऊ शकलं नाही. तुम्ही कुठल्या आंदोलनात वावरताय. तिजोरीच्या चाव्या चोरांच्या दरोडेखोरांच्या हातात दिल्या तुम्ही. बाबासाहेबांनी तुम्हाला राज्यकर्ते जमात व्हायला सांगितलं, तुम्ही मागतकरी झाला. कसा बसलाय ओरडून बोलतोय, मागतकरी जमात. आणि कधीतरी मोजा, कधीतरी एकमेकाला साथ घाला. 2 पावलं मागे या, 2 पावलं पुढे जा. कधी माळ्यानं पुढे यावं, कधी धनगरानं पुढे यावं, कधी मायक्रोला पुढे घ्यावं, कधी भटक्याला पुढे घ्यावं. नसला तर एखादा आणावा असणार, पण एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करावा. बहुजन ही संकल्पना कोणाची, 200 कारखाने कोणाच्या माहितीचे. महाराष्ट्रातल्या डीसीसी बँकांच्या अध्यक्षांची यादी काढा. अर्थमंत्री आतापर्यंत कोण होत राहिलं ते काढा. धनगर समाजाचं सांगतो 2 नंबर लोकसंख्या आपण समजलं पाहिजे म्हणून सांगतो.
त्यांना ज्या ज्यावेळी मंत्रिपद द्यायची वेळ आली, बरं का साहेब, पवार साहेब, पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री हे धर्माचं परमनंट खातं. शिवाजीराव बापू शेडगे दुग्ध विकास पशुसंवर्धन मंत्री, आनंदरावजी देवकर्ते दुग्ध विकास पशुसंवर्धन मंत्री, महादेवरावजी जानकर दुग्ध विकास पशुसंवर्धन मंत्री, दत्तामामा भरणे थोड्या कालावधीसाठी होईना पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री. अरे कधीतरी महसूल मंत्री द्या, कधीतरी अर्थमंत्रीपद द्या, कधीतरी सहकार मंत्रीपद द्या. तो बाबासाहेब पाटील 4थी का 5वी पास आहे, डिग्री केली आहे बाहेर ओपन युनिव्हर्सिटी मधनं, ती नावाला. हा विषय गुणवान माणसं तुमच्याकडे, प्रामाणिक माणसं तुमच्याकडे. तुम्हाला राज्यकारणी जमात नाही होत आलं, कारण लिखित झाली नाही. भावकीत भांडत बसलो, जातीत भांडत बसलो. तुमच्या आमच्या हिताचा कायदा पुण्याच्या जिल्हा परिषदेत नाही लिहिला जात, इंदापूरच्या पंचायत समितीत नाही लिहिला जात. तुमच्या आमच्या हिताचा कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेत लिहिला जातोय आणि तिथं एकटे पडले भुजबळ साहेब. आता लय ओबीसीचे आमदार आहेत, तर त्यांच्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करतो. भरणेमामा पण आहे, आमचा संजय बांगर पण आहे, जितेंद्र आव्हाड पण आहे, सुहास कांदे बी आहे. आता किती जणांची नावं घेऊ? आमचा नारायणराव पाटील पण आहे. सगळी नाही. आता कुणाला काही कळत नाही म्हणून डोकं बडवून घेऊ, काहींना समजलं नाही म्हणून डोकं बडवून घेऊ, काहींना बोलू देत नाहीत म्हणून डोकं बडवून घेऊ. म्हणून चळवळ महत्वाची, चळवळ. तुमच्या आमच्या हिताची भाषा बोलणारा आपला लोकनेता, आपला प्रतिनिधी असला पाहिजे. जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. यांनी कायद्याची या काय कशाच्या जोरावर काढली? म्हणून जरांगेची अरे सकाळी बसला उपोषणाला, संध्याकाळी विखे पाटील तिथं पोहोचला. अरे सोनम वांगचूक नावाचा माणूस, शिक्षण तज्ञ, IIT इंजिनियर, रमेन मॅक्सेसे अवॉर्ड विनर, पद्मश्री अवॉर्ड विनर, 16 दिवस उपोषणाला बसला. नाही गेलं कोण त्यांच्याकडे. अरे विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं दिल्ली जंतर मंतर. विद्यार्थ्यांनी लाट्या काट्या छेडल्या, विद्यार्थ्यांनी पत्रकार झाले, विद्यार्थी नाही कुठला पुढारी गेला. 16व्या 17व्या दिवशी हळूच राहुल गांधी गेले, हळूच अखिलेश यादव गेले. आज रोजी ओबीसीची ही तीच परिस्थिती आहे. मनोज जरांगे नावाच्या विरुद्ध भरल्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला एक सुद्धा माणूस पुढे येईना. संविधानाला खऱ्याला खरं म्हणायला एकही मंत्री बोलना, मुख्यमंत्री बोलना, उपमुख्यमंत्री बोलना. पडतोय का? पडलं नाही का? पडा ना, पडा उद्या ना पराभव. अरे हिस्ट्री मेकरचा इतिहास लिहिला जातो. गुलामगिरी करणाऱ्याचा, कोणाच्या तरी पक्षाच्या अजेंड्यावर लाल घोटे करणाऱ्याचा इतिहास नाही लिहिला जात. इतिहास लिहिला जातो सर्वसामान्य माणसाच्या हिताचा कायदा लिहिणारा, त्याच्या हक्काचं संरक्षण करणाऱ्या बंडखोर वृत्तीनं खऱ्या खरं म्हणणाऱ्याचा इतिहास लिहिला जातो. बाबासाहेबांनी नाही निघून दिलं, पण दिला ना सगळ्यांना न्याय. एक माणूस उठतोय, शिव्या घालतोय, आपलं आरक्षण घेतोय आणि सगळं मंत्रिमंडळ, सगळे आमदार, सगळे खासदार, या सगळ्या आमदारांना सांगा, त्या सुप्रिया सुळेंना सांगा, अरे तुमच्या खासदारकीचा मार्ग आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरनं जातो. काही बोल ना आमच्याबद्दल त्या लोकसभेमध्ये. नाही बोलणार पवार साहेब, नाही बोलणार. आपली माणसं काय झालं या लोकांना मला कळत नाही. म्हणून बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं आहे. तुम्ही दौंड पाटसला, आता 1 मिनिटामध्ये माझं भाषण संपलं. दौंड पाटसला हजारोच्या संख्येनं आपल्या गाड्या घेऊन तिथे यायचंय. आपल्या लढाईची आता सुरुवात झाली, अजून त्याचे पण पर्याय ते काय करता येऊ शकतं, पण ते सांगत बसत नाही मी तुम्हाला. त्याची अजून वेगळीच बातमी होती. आमचं 27% आरक्षण आमच्या बडुत्याला, तालुक्याला, भाटक्याला असंच राहू द्या. तुम्ही SC-BC मध्ये घ्या, का घेत नाही? संविधानानं सांगितलंय, कायद्यानं सांगितलंय. तुम्ही EWS घ्या, ते का घेत नाही? तुम्हाला आमचं का पाहिजे? पण आमचं पाहिजे असेल,
आमच्या अरे जात कुठं कुठं बोगस कागदपत्र भेटले. तुम्ही काय केलं? तुम्ही नाविकाचं काम केलं तर तुम्ही गरिबी आली म्हणून नंदीबैलवाल्याचा एक गाबू घेतलाय आणि निघालाय गाबू बुबू गाबू बुबू. अरे आमच्या पिढ्याने ते केलंय, तुम्ही केलं का? कसं तुम्हाला ओबीसीचा दाखला मिळू शकतो? कुठल्या धोरणाने मिळू शकतो? मंडळ आयोगाला कळत होतं का? आणि 2026 साली कुणबी उगवला आणि कुठनं उगवला? देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली. तेवढ्या कालावधीमध्ये बेबस, गिरेवळे, शोषित, वंचित, पीडित लोक त्यांना न्याय मिळाला. बाबासाहेब मोठे का हैदराबाद गॅजेट मध्ये नोंद मोठी? संविधान मोठं का हैदराबाद गॅजेट मध्ये नोंद मोठी? सुप्रीम कोर्ट मोठं का हैदराबाद गॅजेट मोठं? सुप्रीम कोर्टाचा जजमेंट बाजूला ठेवलंय आणि हैदराबाद गॅजेट. काय चाललंय? हे कायद्याचं राज्य आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही 13-14 करोड महाराष्ट्रीय लोकांच्या दायित्वाची हक्क अधिकार टिकवण्याची शपथ घेतली. एखाद्या जातीबद्दल, एखाद्या समूहाबद्दल अपपर भाव बाळगणार नाही. आता त्यांनी शपथ काय घ्यायची? आता त्यांनी शपथ काय घेतली पाहिजे? की मी माझ्या पदाचा उपयोग बेकायदा जी आर काढून, बेकायदा वागून, कुणाच्या तरी शिवराळ भाषेला बळी पडून, कुणाच्या तरी अनाथ माती कालवणार नाही. आता असे शब्द घ्यायला लावले पाहिजे त्या लोकांना. काय बोलावं, किती बोलावं? महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या लोकांना माझी नम्रतेची विनंती आहे, तुम्ही जेवढ्या, आता बघा हे निमगाव आहे, निमगाव केतकी आहे. अख्खा महाराष्ट्र तुमच्या ओबीसीच्या आंदोलनाकडे बघणार आहे. इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर, इकडून पार दक्षिण सोलापूर पासून, मोहोळ पासून अगदी माढा, करमाळा, इकडे मान, खटाव, माळशिरस, सांगोला, इकडे आमचं पारगाव, खंडाळा, वाई, या सगळ्या लोकांची जबाबदारी आहे. इथं जर ओबीसीचं आंदोलन उभं राहिलं तरच हे आंदोलन मुंबईकडे भल्या मोठ्या संख्येनं जाणार आहे. तुमचा उठाव जर मराठवाड्याच्या जनतेला कळला तर तुमच्यापेक्षा दुप्पट मराठवाडा इथे येणार आहे. आणि तुमची संख्या बघून आगरी, कोळी, भंडारी, मुंबईचे पनवेलच्या जिथं हायवे संपतो तिथं येणार आहे. नाहीतर पुन्हा प्रसाद आहेच, विखे पाटील आहेच. कोण आहे ह्याच्या मागे? कोण आहे? संख्या दाखवावी लागत, जन आंदोलन उभं करावं लागत. याच्यामधून अजून पुढे लई गमती जमती द्या. ओबीसी एक झाला ना, लई गमती जमती द्या. पण ते आपल्याला कोणाला स्वप्नच पडलं ना. त्याला काय सांगू तुम्हाला? अरे ओबीसी एक झाल्यावर डिपॉझिट जप्त होती यांची सगळ्यांची. अरे इथं बसलेल्यापैकी आणीबाणीमध्ये जेवढी तुरुंगात गेले तेवढे आमदार, खासदार, मोठी मोठी माणसं झाली. 2 खासदारांवर भाजप सत्तेवर गेला आणीबाणीत गेल्यावर. हे ओबीसीचं हे जगन्नाथाचा रथ आहे. या रथाला हात लागू द्या. हा जगन्नाथाचा रथ आहे. एकदा जगन्नाथाच्या रथानं जागा सोडल्यावर कोण येऊ, कोण नाही येऊ, कोण आडवा तर त्याला चिंगरून पुढे जाणार आहे. तर मीच असलं पाहिजे, वकील साहेब तुम्हीच असला, तुम्ही सगळे असलं पाहिजे असं नाही काय. हा जगन्नाथाच्या रथाला कोण कोण हात लावेल, कोण कोण वडेल. गाव काय आपलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्याच्यासाठी जीवाची कुर्बानी तुम्ही आम्ही केली सगळ्या लोकांनी. अजून पुन्हा अजून एक जाता आव्हान करेल, ओबीसी म्हणजे फक्त आपल्यातलेच नाही, मुस्लिम समाजातला 60% मुस्लिम ओबीसी मध्ये आहे. अजून ती आता आपण मुंबईत असं घेतले, अजून आरबीत असं नाही बाकी. गावातला कासार आहे, गावातला तांबोळी आहे. किती लोकांची निवड घ्यायची. गावात कासार येतो नाही आपल्या गावात. कासार जेव्हा बांगड्या बांधतो, आपल्या माता बहिणी हातात हात देतात की नाही. किती मोठा ट्रस्ट आहे पिढ्यानपिढ्याचा. कोणी सांगितलं आमच्या भागात काही मुस्लिम समाजाची घरे, आमच्या विरोबाची जत्रा बहिणी ते कपाळ भरून भंडारा येते, काही जण ढोल वाजवत होते. आपल्या संविधानी कसं काय आपले विरोधक असू शकतात? त्या मुस्लिम समाजातल्या 50 ते 60% लोकांना सुद्धा हे समजावून सांगावं लागलं. यू आर ओबीसी. त्यांना सुद्धा या अख्ख्या या यात्रेमध्ये सामावून घ्यावं लागेल.
तुम्ही उभे राहिला, हे आंदोलन उभं राहिलं, ही क्रांतीची भूमी दौंड पाटस का निवडलंय पाटस? इकडे आमचा चौपूर आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे? कशासाठी का निवडलंय पाटस? पाटसची भूमी का निवडली? मराठवाड्यामध्ये अनेक आंदोलन आपल्याला करता आली असते. मराठवाड्यामध्ये आम्ही उपोषण केली, मराठवाड्यामध्ये अनेक सभा घेतल्या. आम्हाला वाटायचं पश्चिम महाराष्ट्रातील माणसं उठून उभी राहणार नाही, आंदोलन उभं राहणार नाही. पण महाराष्ट्रातला नाही, देशातला नाही, जगातलं सगळ्यात मोठं आंदोलन असेल हा आत्मविश्वास तुम्हाला देईल. तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्सली मी या गोष्टी सांगायला आलोय. कारण ज्या ज्या गावात आम्ही मिटिंग घेतल्या तिथल्या माणसाने आम्हाला सांगितलं आमच्या गावातलं 25, आता मागच पिंपरीमध्ये आम्ही होतो, तिथल्या पोरांनी सांगितलं आमच्या गावातलं 25 झाड आहे. बापूराव सुरेश कुंभे साहेब, तुम्ही बारामती शहरातून किती गाड्यांचा आकडा दिलाय महाराज? किती? शहरामधून 80 गाड्याची म्हणजे पैलवान. त्या दिवशी सोलापूरला आपण नुसतं मी सोलापूरला पहिली पत्रकार परिषद घ्यायला निघालो होतो, तर त्या मोहोळमध्ये 100 गाड्यांची रॅली फक्त एकट्या पैलवानने काढली. हे सगळं एकत्र आणायचं. मतं मागायला आपण एका जातीच्या दारात जाऊन चालतं का? प्रत्येकाच्या दारात जाऊन म्हणतं गावगाडा आपला आहे, समजावून सांगायचं. लय गणित मोठं आहे. आपलं आरक्षण घेतलंय ना, कशाचं बरोबर घेतलंय? कारण त्याचं सगळे आमदार, खासदार, मंत्री सगळे यांचे म्हणून पक्ष यांच्या दावणीला बांधले म्हणून. तुम्ही आम्ही एक झालो तर हे नाही जर गुडघ्यावर लोटांना घालत तुमच्या वाड्यावस्त्यावर आले ना, नाव दुसरं सांगतो तुम्हाला. म्हणून बाबा हो, तुम्ही सगळी खूप बुजुर्ग मंडळी, जाणती मंडळी इथं आलेली आहात. मला जेवढं माझं मत व्यक्त करायचं आहे ते मी मत व्यक्त केलेलं आहे. तुम्ही लढणारी माणसं होता. अजून आमच्या धनगर समाजाला समजावून सांगावं लागेल की तू ओबीसी आहेस. तुमचा बिरुदेव ढोणे कलेक्टर झाला, तो ओबीसी मधून झाला. कारण देशात ओबीसीच्या आरक्षणाचं आहे. आपण तू सभापती झाला, माणिकराव सोनवणकर तुमचा जेपी अध्यक्ष झाला, तो ओबीसी आरक्षणावर झाला. नाही तर म्हणजे ते जरांगे म्हणते हो काय फुटेज आहे त्याला मीडियाचं. ती काय म्हणतोय, अरे ह्याला सांगा रे, ह्याचं तुझ्या जातीचं लढ होता. धनगर वाजवलं झाला की मग मोकळं झालं. म्हणजे तुमच्यामध्ये फूट पाडायचा हा कुटील डाव आहे. नालायक माणसं आहेत, नालायक. अरे ह्याला मी 50 वेळा सांगितलं या मण्याचा राहिलेला. आता तुम्ही मला बघा, तुम्ही असं बोलताय काय करायचं सांगा म्हणतोय. धनगर समाज त्याला सांगा की एसटीचं आरक्षण लावा. अरे ताटातला घास काढून घेताय रे तुम्ही, अंगावरची कापडे काढून घेतले तुम्ही. हाय लढाई, ती 4 पिढ्यांची लढाई आहे. तुमचा बुद्धिभेद केला जाऊ शकतो, तुमच्या भूत बांधली जाऊ शकते, तुमचे नेते बदनाम केले जाऊ शकतात, तुम्हाला खलनायक म्हणून उभं केलं जाऊ शकतं. आतापर्यंत एवढा वेळ बोललो, यामध्ये काय चुकीचं, काय वाईट, कुणाच्या मनामध्ये अपमान, कुणाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं वाटावं असं कुणाला वाटलं का? मी काय बोललो, मराठा समाजामध्ये सुद्धा गोरगरीब माणसं आहे, पण त्यांच्या गरिबीची व्याख्या आणि माझ्या भटक्या समाजाच्या गरिबीची व्याख्या, त्यांच्या गरिबीची व्याख्या 50 एकरावर 2 एकरावर आलोय. माझ्या भटक्याच्या गरिबीची व्याख्या तुम्ही ऐकताय म्हणजे एक उदाहरण सांगतो. कुंभार समाजाचं माझ्या या भाडवणीच्या अलीकडे पंढरपूर रोडवर एक कुंभार समाजाचा एक वाड आहे. तिथं मी गेलो आणि मी त्याला विचारलं की देशाच्या स्वातंत्र्याला, म्हणजे आता ते माणूस साधा आहे, मी आपल्या साध्या भाषेत विचारलं त्याला की तुमची पोरं नोकरीला आहेत का, तुम्हाला जमीन किती, तुमचं कुठल्या बँकेत अकाउंट आहे. त्या माणसाला बोलतं केलं. ते माणूस काय बोलला माहिती आहे का, माझ्या आज्याकडं 4 गाढवं होती, माझ्या बापाकडं 4ची 8 झाली आणि आता माझ्याकडे 10 आहे. हे आम्हाला देशाच्या स्वातंत्र्याने आम्हाला काय दिलं, 4 गाढवावरून 8 गाढवं, 8 गाढवावरून 10 गाढवं. आणि पहिले आम्ही मडकी विकायचो, पहिले आम्ही सगळ्यातली गाडगी विकायचो किंवा ते खापराचे काही हे विकायचो. आता काय विकतोय, आता आम्ही ती कुलरसारखा नळाचा रांजण केला. आता आम्ही गणपतीच्या कुठेतरी एखाद्या वर्षभरात एकदा गणपतीच्या मूर्ती बनवतो, त्याच्यामध्ये आता ते पीओपी प्लास्टर ऑफ पॅरिस आले. नाही दिलं स्वातंत्र्यानं, मायक्रो ओबीसीला काहीच दिलं नाही. आता ही तुमची आमची जिम्मेदारी आहे. विकास झाला पाहिजे,
अनेक बरं सगळे लोक शांत चित्तानं माझं मनोगत ऐकून घेतलं. पाटसला दौडला. हजारोंच्या संख्येने तिथं फोर व्हीलर येतील. एवढ्या फोर व्हीलर आल्यानंतर सुरुवात लाखानं झाली ना. ओबीसीचा मोर्चा 10 लाखाचा होणार. काय बोलू तुम्हाला? सुरुवात माझ्या दौडच्या भूमीमध्ये 1 लाखाची झाली ना. मुंबईमध्ये 10 लाखापेक्षा एक माणूस कमी येणार नाही. जरा गेला मी दाखवू आपली शक्ती किती आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी ओबीसीच्या मनामध्ये अंडरकरंट काय ते दाखवू. नुसता आमचा डीएनए ओबीसी म्हणून नाही चालणार. भाजपला भटाबामाच्या गल्ल्यामधून वाड्या वस्त्यावर कुणी नेलं. माधव ओबीसी नास फ्रांजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अण्णासाहेब डांगे म्हणून तुम्ही सत्तेत बसलाय राजावर. तुम्ही आमच्या बाजूने एक शब्द बोला ना. म्हणून बाबाओ खूप काही बोललो, खूप काही बोलता येण्यासारखं होतं. खूप वास्तव आणि परखड, कारण तुम्ही जबाबदार माणसं सगळे आहात. कोण वकील मंडळ आहेत, कोण माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत, कोण माझी सभापती आहेत. आणि गाव माझं ही फर्टाईल लँड आहे. निमगाव किती म्हणजे काय फर्टाईल लँड, जाऊ जमीन कसदार जमीन आहे ओबीसीच्या चळवळीची. तशी जमीन निरावाद्याची पण आहे बरं का. तशी जमीन पंधराची पण आहे. तशी जमीन माळशिरसची बी आहे, सांगोल्याची बी आहे, इंदापूरची बी आहे. तशी जमीन दौंडची बी आहे. पण आम्हाला कळलं झालंय की कुठलं टाकावं, फसल कुठली काढावी. आम्ही आपलं बाजऱ्या पेरतोय, काढून आणतोय, घणा दळून आणतोय, खातोय, बास. जमाना कुठला आहे, कसं वागलं पाहिजे, कसं पुढे गेलं पाहिजे, या दृष्टिकोनातून निमगावच्या सर्व मंडळींनी ही जी मीटिंग घेतली त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार व्यक्त करतो. मी खूप लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय ज्योती, जय मला, जय भीम.